अरुण भाऊ हे डंबेल घेऊन जा. हे डंबेल? हो. अरे अरे काय करता, अरे काय करता तुम्ही? हा काय प्रकार आहे? वजन कवरं वजन आहे. जवळजवळ 7-8 किलोचं वजन आहे. 7.5 फक्त 15 किलो आहे वजन. अरे पण आवरं वजन त्याच्यात कसं ठेवू वाचा रे? ठेवता येईल एवढं काय त्याच्यात. मला सांग, तू डंबेल्स इकडून तिकडे कोणासाठी घेऊन चाललायस? आईसाठी. आईसाठी. हे डंबेल्स तू आईसाठी घेऊन चाललाय? आईसाठी. जगातला पहिला माणूस असशील तू आईसाठी डंबेल्स घेऊन चाललाय. अरे लोक आईसाठी फराळ घेऊन जातात, साडी नेतात, नथ नेतात, खायला नेतात, पैसे देतात. डंबेल्स गरज आहे तिला. अवरी काय गरज आहे? काय ती जरा अशक्त आहे, तर डॉक्टरांनी तिला आहे ना व्यायाम करायला सांगितलेला आहे. व्यायाम तुझ्या आता काय झालं? अरे मग व्यायाम करायला सांगितलं तर सकाळी चालायचं इकडं तिकडं, आवडत व्यायाम करायचा तिने. नाही, डॉक्टरांनी तिला हाताचा व्यायाम करायला सांगितलेला आहे. अरे मग हाताच्या ह्याचा व्यायाम करायचा असतो, इकडे एवढं करायचं असतं. अगदीच नाही तर 2 बिस्किट घ्यायचं, आवडं करायचं. हे ना व्यायामाच्या वेळ तिच्यातून माझ्यात आलेले आहे. तिचे जे डंबेल आहे ना त्या गंजून गेलेले, म्हणून हे डंबेल तिला द्यायचे. इतकं सिंपल आहे. सल्यूट तुझ्या आहे. नमस्कार मंडळी, दृकश्राव्य माध्यमातून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. रोजच्या आयुष्यातील विनोदाला अचूक टिपणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या विनोद निर्मितीचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री अमित मोडकजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीता अमित मोडकजी. मंडळी, बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलाय आपल्या करिअरच्या मार्गदर्शनासाठी. चला बघूया त्याच्या करिअरला काय दिशा मिळते तेच पाहायला मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी कलाकारांचं. बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की बोला. बुडबुड 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 बुडबुड. ये बनोबा ये. बनोबा हॅपी दिवाळी बनोबा. बाबा शुभ दीपावली. नाही, माझ्यासाठी हॅपीच बनोबा, कारण आज मला फराळ खायला मिळणार. वर्षभर या सणाची वाट बघतोय बनोबा. फराळाचा खमंग वास सगळीकडे सुटलाय. कुठवर आली तयारी बनोबा? बाबा सगळं झालेलं आहे, सगळं झालंय. फक्त चकल्या आणि शेव पाडायची बाकी आहे, आणि थोडेसे लाडू वळायचे बाकी आहेत, आणि आपला जो चिवडा आहे ना त्याला फोडणी द्यायची बाकी आहे, आणि शंकरपाळ्या आहेत ना बाबा सगळ्यात शेवटी बनवायचे आपण. अरे भुंग्या केलंयस काय मग? सगळंच बाकी आहे बनोबा. असं नको करू, आता नाही सहन होत आहे बनोबा. बाबा थोडं थांबा कधी बाबा. एकदा त्या कुरकुरीत चकलीचा घास माझ्या दाताखाली येतो असं झालंय. त्या बेसनाच्या लाडवाचा एक घास तोंडात घेऊन ते बेसन कधी टाळूला चिकटते असं झालं. नाही रे बनोबा, आता नाही सहन होत आहे. थोडा वेळ थांबा, थोडा धीर धरावा लागेल बाबा. बाबा काय तुमचा एक ना भक्त बाहेर आलाय, तो आशेनं वाट बघतोय बाबा. नाही जरा रे. तुमचा आशीर्वाद होय बाबा एकदम एकदम. नाही रे, जा रे. मी नाही, चल. अरे आम्ही बाबा बिबा आहेत, तर आम्हाला काही दिवाळीची सुट्टी बिट्टी काय आहे की नाही? आमची युनियन बिनियन नसली म्हणून काय एवढं राबवाल काय? मी नाही रे, चल. बाबा बाबा माझं ऐकून तर घ्या बाबा. बाबा तो लाखोंचं डोनेशन द्यायला तयार आहे बाबा. बघ बनोबा, ह्या वेळी आत्ता मला पैशांचा आमिष दाखवून त्यांना लगेच घेऊन ये. जा. घेऊन या. बुडबुडे बाबा, बुडबुडे बाबा की, बुडबुडे बाबा की, बुडबुडे बाबा की. बाबा जय बाबा. अरे बाबा मला पदरात घ्या. बाळा पदरात घेतो, पण आधी लुंगीतून बाहेर ये बाला. बुडबुडे बाबा. बालका, मला कळत नाहीये, डोनेशन द्यायला आलायस की घ्यायला आलायस? म्हणजे बाबा बनोबा, हा बाबा
लुंगी बदला. बाबा बदला लुंगी असं असतं. अरे तुझा विनोदाचा बोनस. अरे लुंगी मधला म्हणजे जो तो येतोय डायरेक्ट लुंगीत घुसतोय. एवढी ऍक्सेसेबल झाली आहे ती. कॉस्ट्युमवाल्यांना सांगून ती बदला. मी सांगतो. हा? बोल बालका बोल. बोल बालका काय समस्या आहे. बाबा बाबा मी गोंधळलोय बाबा. अरे गोंधळलायस म्हणून तर माझ्याकडे आलायस. क्लॅरिटी असणारे माझ्याजवळ फिरकत पण नाही. हा हा नाही बोल चल. बाबा मी कसं खूप गोंधळात आहे. मला एक समस्या आहे बाबा. मला त्याचं निरसन नाही करता येत आहे बाबा. म्हणून मी तुमच्याकडे आलोय बाबा. बोल काय समस्या आहे बालका. सांगतो बाबा. बाबा मी आय टीत काम करतो. मी नेहमी बोलतो गर्वाचं घर खाली असतं. आता आली आहे अंगाशी. बाबा तुमच्या दोघांनाच मिळाला विनोदाचा बोल. ए, तसं नाही बाबा. म्हणजे आय टीत म्हणजे असा नाही बाबा. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाबा. ओ. हां आणि माझ्याकडे ना खूप पैसा आहे. जमीन जुमला आहे. 2 घरं आहेत माझी मस्त मोठी अशी 3 BHK. गाड्या आहेत 2. पण बाबा मला झोप नाही लागत रात्रीची. हां मला असं ना अर्धवट वाटतं. असं नेहमी असं वाटतं की काहीतरी अपूर्ण आहे. मला ना हा जॉब नाही करायचा आहे. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबा. अरे वाह वाह. माणसानं स्वप्न पाहावीत आणि तू बघतोस हे खूप उत्तम आहे. हो बाबा. सांग तुझं काय स्वप्न आहे बालका. बाबा मला असं वाटतं माझ्या अंगात कला आहे बाबा. मला तुझ्या पद्धतीने एंट्री घेतलीस ना त्यावर मला वाटतं तुझ्या अंगात किडा आहे. अरे बाबा. तुझ्या अंगात कला क्रीडा दोन्ही आहे बालका. हो बाबा. हां पण मला ना बाबा माझ्या अंगातल्या कलेवर जास्त भर द्यायचा आहे. मला नेहमी असं वाटतं की मी ऍक्टर होऊ शकतो. मला ऍक्टर व्हायचं आहे बाबा. मला मोठा ऍक्टर व्हायचा आहे बाबा. ऍक्टर्सना ना समाजात मान सन्मान असतो. लोक ओळखतात. चॅटिंगवर मुली ए कळला. मेन मुद्दा कळला बालका तुझा. योग्य स्वप्न पाहलंयस. होशील तू मोठा ऍक्टर होशील. हा ना. एक काम कर बालका माझा आशीर्वाद आहे. ही घे नळी. हां सोमवार मंगळवार आणि शनिवार पूर्वेला तोंड करून पश्चिमेला पाठ करून 121 बुडबुडे उडवायचे बालका. 6 आठवड्यात ऍक्टर बनशील. हा. जा बनवा. याला घेऊन जा मोठी पावती फाडा. आता ऍक्टर बनणार चला आहे. या. मग आता मी तो जॉब सोडू ना. मी ऍक्टर सगळं बनू. सोड जा बालका. मी बनू. आहा. मी ऍक्टर होणार. हो, हो. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा मला एक प्रश्न पडलाय. आहेच का. बोल. बाबा आता तू हे केल्यानंतर मी म्हणजे ऍक्टर होईन ना 6 होणार आठवड्यात. होणार तू होणार. पण बाबा मग मी ऍक्टर झालो आणि मग माझी वाट लागली तर म्हणजे ऍक्टिंग हे क्षेत्र बेभरवशाचं आहे ना बाबा. म्हणजे मी येईन ऍक्टिंग करायला जॉब बिब सोडून. पण माझंच काही नाही झालं तर. आता मी एवढे मोठे स्टार बघतो बाबा आपण रस्त्याने फिरतात. कुत्रं ओळखत नाही हो एका काळानंतर. हो म्हणजे कितीतरी लोक आहेत असे. म्हणजे कधी काय होतं ना मागून येऊन काही कलाकार मोठे होतात आणि एखादा कलाकार तिथेच राहतो. त्याला कसं वाटत असेल है ना. किंवा मला असं वाटतं ना बाबा ऍक्टिंग करण्याचं स्वप्न बघायचं म्हणजे ना बिना सीटच्या सायकलवर जग फिरण्याचं स्वप्न आहे. कधी घुसेल सांगता येत नाही है ना. खरंय बालका खरंय. एका वाक्यात तू इथल्या 20-22 जणांना सायकलवर बसल्याचा फील दिला. खरंय बालका. यातले खास कळगे तुला माहिती आहेत ना हे उत्तम. हां हां मला एवढं माहिती आहे ना. हां. मग आता चाललंय ते काय वाईट आहे. उत्तम आहे ना. हां हा हां बरोबर हां. बाबा. माझा जॉब चाललाय तो चांगला आहे. हां. तो सोडून मी परत कशाला मरायला ऍक्टिंग बिक्टिंग करू. बरोबर आहे. हां बाबा मी माझा गोंधळ क्लिअर केलात बाबा. ओ हो. मी ऍक्टिंग नाही केली पाहिजे. मी जॉब केला पाहिजे. हा ठरलं बाबा. पुढे बाबा की जय. मी ऍक्टिंगच नाही करणार. Yes. मी जॉब करणार. पण मग मी एक मिनिट हा बाबा. मी एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून राहणार मान खुपसून लॅपटॉपमध्ये आणि मग काम करणार. मग लोक ओळखणार नाहीत ना मला ते पण पाहिजे ना. मला तसं ऍक्टरचं कसं असतं ना लोक ओळखतात त्यांना बाहेर गेल्यावर सह्या बिया मागतात फोटो काढतात इंटरव्ह्यू घेतात. मला तसं पाहिजे ना बाबा. ऍक्टर असं सगळे ओळखतायत तसं पाहिजे ना बाबा. हा तसं झालं पाहिजे ऍक्टर सारखं. हा ऍक्टर हो का बाबा. जा बन. ऍक्टर बन जा. जा जा ऍक्टर बनतो बाबा. जा. नको बाबा नाही
काय रे नाही रे काय ऍक्टर नाही बाबा, ऍक्टरला लोक ओळखतात पण सेटच्या बाहेर. सेटवर त्याला कुत्र किंमत देत नाही. सेटवर एकच शाणा असतो, डिरेक्टर. होय ना. ऍक्टरचं कसं आहे माहितीये बाबा, ऍक्टर ना चकलीसारखा आहे. दिवाळीत दिसतो 4 दिवस फराळात, बाकी वर्षभर बारमध्ये. नाही रे, याला सांग ना नको आता चकली विकली. तो भाजणीचा वास नाकातून पार आथडीपर्यंत गेलाय. नाही तसं नाही बाबा, म्हणजे मला काय म्हणायचं होतं की मला वाटतंय मी ऍक्टर बनायला पाहिजे, पण ऍक्टरला किंमत आहे का सेटवर? नाही, सेटवर किंमत डिरेक्टरला आहे. मग मी एक ऍक्टरला बघितलं ना, तो असं मस्त बाहेर असं सगळ्यांना ए हॅलो हाय सेल्फी बिल्फी सगळं करून आला, आणि आत आला ना जसा सेटवर, डिरेक्टरने शिव्या घालायला सुरुवात केली. असं मान खाली घालून ऐकत होता सगळं. मी बघितलंय बाबा, डोळ्यांनी बघितलंय. डिरेक्टर मेन असतो. होय ना. हे मोठे मोठे ऍक्टर आहेत ना, मोठ्या मोठ्या डिरेक्टर समोर सर 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 अशी फुगडी घालतात. मी बघितलंय. मी पाहिलंय. मी हा? मला माहिती. पण बाबा मी काही ऍक्टरना बघितलंय, काही ऍक्टर असे पण आहेत जे मोठ्या मोठ्या डिरेक्टरला सर आज तुम्ही नसता तर मी नसतो असं बोलतात. ते पण आहेत बाबा, त्यांचं काय करायचं? मला वाटतं ऍक्टर नाही बाबा, डिरेक्टर मोठा आहे. डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप आहे. डिरेक्टर झालं पाहिजे बाबा. बाबा बाबा मी डिरेक्टर होऊ? बन डिरेक्टर बन. हा मी डिरेक्टर होईन बाबा. डिरेक्टर बन. मी डिरेक्टर होईन. बुडबुडे बाबा की जय. बुडबुड. पटकन जा, बाबा, पटकन सोडून ये. बाबा 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 डिरेक्टर नको बाबा. बाळा बघतायस म्हणून नाही तर लय थोपडापला असता. नाही बाबा, अबा मी खरंच डिरेक्टर मला आत्ता लक्षात आलं बाबा, जसं ऍक्टरचं तसं डिरेक्टरचं पण आहे ना. काय जसं रे? ऍक्टरला सेटवर कुत्र किंमत देत नाही, डिरेक्टरला सेट बाहेर कुत्र किंमत देत नाही. म्हणजे डिरेक्टर शाणा सेटवर ना, बाहेर कोण ओळखते? बाहेर कोण ओळखतच नाही हा डिरेक्टर आहे. सेटवर आला ना वॉचमॅन पण 3 वेळा अडवतं, रुक रे किधर जा रे क्या असं 3 वेळा डिरेक्टरला करतात. त्याला ओरडून सांगावं लागतं मी डिरेक्टर आहे, मी डिरेक्टर आहे. माईकवरनं सांगावं लागतं मी डिरेक्टर आहे. सतत दाखवावं लागतं मी डिरेक्टर आहे. माझ्या माहितीत आहेत काही डिरेक्टर टेक्निकल घेतात, मग त्याचे स्वतःच फोटो काढतात, शूट करतात, सोशल मीडियावर. माझ्या माहितीत आहेत. काय नाही, मलाही माहिती आहे. माईकवरनं कुत्र्याचा आवाज काढा, म्हशीचा आवाज काढा. ऐकलंय, मी पण ऐकलंय ते. हो हो खरं आहे. डिरेक्टर नाही बाबा, म्हणजे तो असेल कॅप्टन ऑफ द शिप. अरे पण तूच बोललास ना, तेच कॅप्टन ऑफ शिप आहे, तूच बोललास ना. नाही पण बोट बुडाली ना की डिरेक्टर पण बुडतो. होय काय. नाही ऍक्टरचं बरं असतं, जरा हेलकावे बसले बोटला की दुसऱ्या बोटमध्ये. डिरेक्टरचं तसं नाही. काय ना, डिरेक्टर व्हायचं म्हणजे कसं आहे ना बाबा. बाळा इथे उभा राहा. हा डिरेक्टरचं जिनं म्हणजे ना ओसाड जमिनीची पाटीलकी करण्यासारखं आहे. आणि साधन आहे म्हणजे ते कसं ना, एक ओसाड जमीन घ्यायची, मग त्याला पाणी घालायचं, मग त्याचं नंदनवन फुलवायचं, मग त्याचं ते नंदनवन फुलवून झालं की चॅनल येणार, ती जमीन दुसऱ्याला विकणार, मग परत जुनी ओसाड जमीन त्याला देणार, मग तो परत ते सगळं कोण करेल बाबा एवढं? नाही, नाही. कोण करेल? ऍक्टरचं कसं मानाचं जगणं आहे, हो हो है ना, काहीतरी केल्याचं जगणं हो, आहे. हो. कुठेतरी सिद्धू काय बोलतो बाबा? काय सिद्धू काय बोलतो की गौरवशाली बिताया हुआ एक पल भी कीर्ति रहित युगों से बेहतर है, बोलतो की नाही? सिद्धू एवढं बोलतो? मला याच्या मामा एवढंच माहिती. आबा तो सिद्धू नाही, नवजोत सिंग सिद्धू. तरी हा तो. पण मला असं वाटतंय बाबा की पण डिरेक्टर होण्यापेक्षा ऍक्टर झालेलंच बरं ना. जरा मान सन्मान असणार, आपल्याला पाहिजे तेव्हा इव्हेंट, फेम आलं की मस्त पैसा, सुपाऱ्या बिपाऱ्या सगळं. मग कधी फिर अमेरिका, कधी फिर इंग्लंड, कधी लंडन, कधी ऑस्ट्रेलिया. डिरेक्टरचं तसं नाही. डिरेक्टरचं काशीगाव गोराई, गोराई काशीगाव. नाही ना, बरोबर आहे. तू मग बाळा ऍक्टरच बन, ऍक्टर बन. ए नाही रे, हट रे. ए तुझ्या याचा कंटाळा आलाय, नको ना. नाही, तसं नाही बाबा. बाबा तेच करतोय ना. नाही बाबा तसं नाही. माझी 2 बोटं त्याच्या घशात घालीन सांगितलं. ही आहेत ना, तेच बोलतोय परत. हे नको ते नको. चाल बाबा काय तुम्हाला कळत नाही, ऍक्टर आणि डिरेक्टरला दोघांना पण मान नाही ना. म्हणजे असं वाटतं मान आहे पण नाही. सगळ्यात बेस्ट ज्याचं आयुष्य ना, मला ते जगायचं. हा हा बन 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 बन. हा अरे हेच आहे ते. जा नाही नाही बाबा, मी बोलवतो मी लेखक बनू का? हा? लेखक. हा लेखकाचं जगणं भारी आहे बाबा. लेखकाचं भारी आहे. त्याला काही डिरेक्टर आणि ऍक्टर सारखं सेटवर यावं लागत नाही. तो कुठेही बसतो, कसंही लिहितो आणि पाठवतो. त्याला वाटलं मला हिमाचलला सुचतं, तो हिमाचलला जाऊन लिहितो. त्याला वाटलं मला नेपाळला सुचतं, तो नेपाळला जाऊन लिहितो. लिहितो त्याच दर्जाचं, पण तो जातो.
पैसे पण जास्त मिळतात बाबा. लेखक बाबा, लेखक झालं पाहिजे, कारण रायटर इज द किंग. लेखक मूळ बाप असतो सगळ्या गोष्टींचा. तू बाप हो. सलीम जावेद आहेत ना, बच्चनपेक्षा 1 रुपया जास्त घेतात. हेच बोलतोय, तू बाप हो. तू सलीम पण बन, तू जावेद पण बन, आणि आता जा पटकन जायला घेऊन जा, सगळं बन तू. लेखक बनू बाबा. पटकन जा बाळा, बन. हा ए, नाही ए, ये बाळा ये. बोल काय आलं आता. नाही काय नको ना, उभा राहूनच बोल काय आलं. बाबा लेखकाला ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो बाबा बाप आहे सगळ्या गोष्टी, आणि तो असतो पण बापाला जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर घरात किंमत नसते. नाही, लेखकाला तसा मानसन्मान नाही. अरे हा बसला, मला ना जा बोलेपर्यंत बसला. वाईट वाटतं कधी कधी लेखकांचं. काय ना, हे कलाकार आणि डिरेक्टर असतात ना, त्यांना ना ह्या लेखकाने लिहिलेलं मी कसं बदललं आणि आता इम्प्रोवाइज करून कसं सॉलिड केलं बघ, हे सांगण्यात खूप आनंद असतो. चॅनलवाल्यांना पण लेखक नाही आवडत, फॉलो नाही करत चॅनलवाले लेखकवाल्यांना, नाही करत. म्हणजे एखाद्या लेखकाचे 2-3 जास्तीत जास्त 4 फॉलोअर वाढले ना, अख्खी इंडस्ट्री एकत्र येते त्याला ओळख मिळू नये यासाठी. लेखकाचे हाल आहेत बाबा. एवढं खूप लेखकाला खूप काही नाही. लेखकाला एक लेखक सांगा ना असा ज्याच्या लग्नाला गर्दी झाली आहे. नाही, पण लेखक बोलवत पण नाही ना लग्नाला. अरे लेखक सोड, मला कित्येक नट माहिती आहेत जे बोलवत नाहीत लग्नाला. मला पण माहिती आहे. लेखक नाही बाबा, मला लेखक नाही. शी, नको 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 बाबा, लेखकाला हे नाही, माणसांवर नाही. नाही ना. आणि परत कुठे सगळ्यांना जाऊन परत अरे काय असेल तर सांग यार, मला मी लिहून देतो, काय असेल तर. नाही नाही नाही. काम मागणाऱ्यापेक्षा ना काम देणार झालं पाहिजे बाबा. येस पटकन जा. हा बरोबर आहे. प्रोड्युसर बनू. हा हा प्रोड्युसर बनू. हा. दे ए, काय? दे, दे. बाबा बाबा मग बाबा काय शाना आहे मोठा बाबा. अरे हा द्यायला Producer आला, बन. माझ्याकडे मागतोय. पैसे दे ना, दे. प्रोड्युसर बन सांगतोय मोठा. अरे बाबा आहे, बाबासारखा वागा ना जरा. सॉरी, प्रोड्युसर बनायला सांगतायत. तू बोललास म्हणून मी तू बोल. बोललो म्हणून प्रोड्युसर बनायला सांगतायत. काय सोपं आहे काय प्रोड्युसर बनायचं म्हणजे? बस, बस, हळू, हळू. प्रोड्युसर बनायला सांग. कशाला मारे. अरे बाबा ते प्रोड्युसरचं लय नुकसान असतं. तोच पैसे टाकणार, पिक्चर चालला पडला तर त्याचंच नुकसान. कलाकारांना टेन्शन नाही. कलाकार काय पैसे घेतात, घरी जातात, मस्त मालामाल चालू दे पडू दे, त्यांना काही घेणं नाही. ऍक्टर झालं पाहिजे, त्याच्यात प्रॉफिट आहे. एकदा सांग ना काय बनायचं, एकदम फायनल करून टाकूया आपण. ऍक्टर बनू. ऍक्टर होऊया. नको ऍक्टरचे नका. नको. ऍक्टरला हे नाही ना, से नाही ना स्वतःला, सेल्फ से असं काय नाही. चॅनल ठरवतो कुठला ऍक्टर हिरो होणार, स्टार होणार, कोणाला फेस व्हॅल्यू क्रिएट करायची. चॅनल टाकलं पाहिजे. चॅनल टाक. चला येजा पटकन जा. चॅनल टाकायचा जा लवकर. अरे रेव्हेन्यू नसतो चॅनलला. GRP नाही, TRP नाही, OTT ने मार्केट खाल्लंय तुम्हाला सांगतो. OTT टाक. OTT टाकायला काय सोपं आहे सगळं. OTT टाक बोललं OTT टाकायचं. त्याला OTT टाकून नाही होणार. मला वाटतं ना ऍक्टरच झालं पाहिजे. मग ऍक्टर बन. चल सोडून दे. पण ऍक्टरला किंमत नाही, सोडून दे ऍक्टर बन. चल चल, संप विषय. मान चल. सन्मान नाही. चल रे संप विषय ना भाई. चल ना. नाटकात काम केलं ना, काहीतरी चालू राहील, प्रयोग बियोग काहीतरी चालू राहील चल ना नाटकात. मग आता नाटकात करा. आता संपला. चल आता नाटक लॉक. हा आता याच्या पुढे मज्जा वाटते तुम्हाला, पण नाटकातल्या नटांना काय पाहिजे तसे पैसे नाही मिळत. मग तर मानसिक समाधान पण नाही मिळत आणि पैसे पण नाही मिळत. बरोबर आहे का? नाटकातल्या कलाकारांपेक्षा इन्फ्लुएन्सरला जास्त मिळतात पैसे. ओ हो इन्फ्लुएन्सर बनणं हेच शोधतोय आपण. कशाला मारायला शोधतोय आपण? हेच इन्फ्लुएन्सर म्हणजे सोपं काम आहे काय? सांगतायत मोठे बाबा इन्फ्लुएन्सर बन. अरे एकटा माणूस किती काय काय करेल. स्वतःच जाईल, शूट करेल, स्वतःच एडिट करेल, स्वतःच डिरेक्ट करेल, स्वतःच ऍक्टिंग करेल. हा मला सांगणार कुठेतरी बसून असं असं करत इन्फ्लुएन्सर. अरे जाव रे जाव बाबा. काय बाबा काय? चल चल इन्फ्लुएन्सर बनायचं. मग ऍक्टर झालो तर काय वाईट आहे? अरे मी पहिल्यांदाच बोललो तुला ऍक्टर बन. अरे पण बाबा इकडे बसा, इकडे बसा आधी. ऍक्टर बन, ऍक्टर बन. सोपं आहे का ऍक्टर बनणं? ऍक्टर अरे डिरेक्टरच्या हाताखाली असतो ऍक्टर. डिरेक्टरचं चालतं सगळं. बनलं तर डिरेक्टर बनलं पाहिजे ना. चल हे लॉक करूया. डिरेक्टर बन. चल लॉक कर. हे लॉक करूया. प्रोड्युसर. ऍक्टर डिरेक्टरला नाचवतो प्रोड्युसर. प्रोड्युसर बनलं पाहिजे बाबा, प्रोड्युसर. अरे ते आपण मगाशी नाही बोललो ना. चल ना आता नको परत. चल तुला प्रोड्युसर बनायचं. ए भाई चल लॉक. पैसे नाहीत, पैसे नाहीत, ऍक्टरच बनतो. हा पैसे नाहीत, ऍक्टरच बनतो. बने. आपण काय करूया सांग. असं ठरत नाही आपण काय करूया आता. बाबा मी काय सांगू. मग आम्ही काय करू आता ते सांग. काय पण करा, वाटेल ते करा.
तुम्ही हे करा ना, ट्यूब चालवा, टुटूप इन्फ्लुएन्सर व्हा, ॲक्टर बना. शेती नको करू. शेती बिकट, शेती जास्त डेंजरस आहे. काय ना, शेतीमध्ये जास्त कष्ट लागतात आणि शेती कशी ना सगळ्या गोष्टींनी हे आहे, म्हणजे त्याला जमीन, पाऊस, वारा अशा अनेक गोष्टी लागतात. प्रतिकूल अनुकूल परिस्थिती दोन्ही बघावं लागतं ना, नाही तर प्रॉब्लेम होतो. शेती ज्याला जमते ना त्यानेच करावी. आपण बाबा त्याचे फक्त पाय धरावेत एवढंच, बाकी काय नाही. शेती नको. दुकान टाका, दुकान टाका. बाबा बेस्ट दुकान. तुम्ही गल्ल्यावर बसा, मी काम करतो. अरे बाबा भांडवल किती लागतं दुकान टाकायला? एवढं भांडवल आणणार कुठून आपण? त्यापेक्षा आपलं जे चाललंय इथे मस्त लुंगी घालून तसं चालू ठेवा ना, काय बिघडतं मग मग? हेच करतो मी. हा, मग हेच करा ना, हे बेस्ट आहे. असं हा इथे असं पण किती वर्ष असं बसणार नुसतं आहे ना? काहीतरी पाहिजे ना आयुष्यात. बाबा मी घेतला बाबा संन्यास, आता काहीच नाही आयुष्य, असं नाही ना बाबा. संसार पाहिजे, बायको पाहिजे. हो. नुसती हवा खेळते लुंगीत बरं दिसतं का? नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे ना बाबा. संसार काहीतरी केलं पाहिजे बाबा. काय बोलताय? तुला एक सांगू एक सांगू तू नल्ला आहेस. तू कुत्रा आहेस, कुत्रा. भिकाऱ्या जा ना, माझी दिवाळी निघणार आहे. अरे पण बाबा, अरे हाड रे, What? असं स्वतःच ठरत नाही मला. चल निघ रे, अरे भाग रे बाबा, मी- मित्रा, चल निघ. अरे मला अरे बाबा मी बाबा जातो. बाबा नका जाऊ. बाबा, मला सांगा. वा वा वा, तुमच्यामधल्या गप्पा गोष्टी मला फारच आवडतात. अच्छा, हास्यरसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याआधी मी हे सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की विनोद निर्मितीसाठी तुम्ही अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलात. कित्येक असे आध्यात्मिक गुरु आहेत जे त्यांच्या शिष्यांना खरोखरीच आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करतात, त्यांना योग्य ती दिशा दाखवतात, मार्ग दाखवतात. पण विनोद निर्मितीसाठी केलेला हा प्रयत्न देखील अतिशय स्तुत्य आहे. खूप सुंदर परफॉर्मन्स. प्रसाद दा. पशा खतरनाक कॅरेक्टर करतोस तू, खतरनाक. तो फोटो तेवढा डोक्यात जातो ना पहिला, तो कटआउट जो लावलाय तो इतका घाणेरडा कटआउट आहे तो. पण ते इतकं रंजक करतोस तू हे कॅरेक्टर, फार मजा येते. आणि त्याच्यात सगळ्यात डेंजर काय आहे की ते असं एनर्जीलेस कॅरेक्टर आहे, पण त्याचा इम्पॅक्ट स्किटवर पडता कामा नये याचं भान ठेवून तू ते पूर्ण वावरतोस. ते फार जिकिरीचं आहे आणि त्यासाठी तुझं विशेष कौतुक. आणि पीपी आणि बने तुमची साथ नेहमीप्रमाणे फार मजा आली. Thank you, दादा. वंडरफुल. सोनाली ताई. लेखक, दिग्दर्शक, संकल्पना सगळ्यांचं खूप अभिनंदन. वेळ लागला हसून हसून. मला तर वाटतं की एक आपण हास्यजत्राच्या सेटवर प्रेक्षकांना यायचं निमंत्रण दिलं तर ते या फोटो बरोबर सेल्फी काढायला येत. मला तुम्हा तिघांचंही काम इतकं आवडलंय, मला तिथे यायचंय. मंडळी, रोजच्या संसाराची कसरत करणाऱ्या वर्किंग मिस्टर अँड मिसेस कडे आज आले आहेत मिस्टर अँड मिसेस मोलकरीण. त्यामुळे चला बघूया कोण कोणाला किती मदत करता येते. नाही रे, नाही नाही. अरे देवा. प्रिया, झाले, लसणाची पेस्ट झाली. जरा लाज वाटू दे रे ओंकार. खरंय. एका ठिकाणी बसून असतोस तू. सिरियसली लॅपटॉपने ठेचशील लटसून. खलबत्ता तरी घ्यायचा, मिक्सर सोड. कसं रे, जरा उठत जा ना रे एका जागेवर. गप्पा बस, ठेवते त्याच्यात काहीतरी आपलं. मग खाली फोड येतो ना, मग परत बोंबलत बसतोस दिवसभर, ओला पापड लावत बसतो. झोपता येत नाहीये प्रिया. प्रिया दुखतंय प्रिया. एकदा झालं होतं प्रिया, एकदा. पण झालं होतं ना. मग काय जगात फक्त मलाच झालंय का? उगाच आपलं जगातल्या सगळ्या माणसांना मरायच्या आधी फोड येतो. ओके, स्वतःला फोड येऊन काही फरक पडलेला नाहीये तुझ्यात. तसाच आळशासारखा बसून असतो. आणि खाली का बसलास तू? अरे सोफ्यावर कपडे आहेत.
अरे मग घड्या घाल ना. मीच करू सगळं. मग काय मी करू सगळं? मी करू का सगळं? कठीण आहे खरंच. सगळी घरातली कामं माझ्यावर हे काय आहे? काय ओंकार, हे काय आहे? टॉप आहे प्रिया. ह्याचा काय रंग आहे? पिंकिश बेजी. पांढरा रंग होता आहे. पिंकिश फेज वगैरे काही रंग नव्हता याचा. सगळे कपडे एकत्र घालायचे मशीन मध्ये आणि मग सगळ्याचे एकमेकांना रंग लागतात यार. अरे चांगलं आहे ना, एका टॉपच्या किमतीत तुला 2-2 टॉप मिळत आहेत प्रिया. तुझ्यापेक्षा जास्त व्हेरिएशन टॉप देत आहेत. गप्प बस. ती ऑफिस मधली रसिका मला चिडवत असते. ए तुझा टॉप सरडा आहे का ग? सारखं कसा रंग बदलतो? सांगते तिला, माझ्या नवऱ्याला साधं मशीनही लावता येत नाही, तेवढंही कळत नाही त्याला. नाही येत मला. नाहीच कळत. साध्या साध्या गोष्टी कळत नाही कळत मला. साध्या साध्या गोष्टी नाही कळत मला. बस खुश झालीस? खुश. माझं अपब्रिंगिंगच तसं आहे. कंडिशनिंगच माझं तसं झालेलं आहे. कंडिशनिंग मारायला. मी लहान असतानाच माझी पणजी गेली. माझ्या आजी आजोबांनी, आई बाबांनी, काका काकू, मामा, आत्या ह्या लोकांनी वाढवलं ग मला. अरे तुला नाही कळणार विदाऊट पणजी वाढण्याचं दुःख काय असतं ना. तुला नाही कळणार प्रिया. रे गप गप गप. नौटंकी काही फालतू इमोशनल ढाचे देतोय. मुळात 80% लोकांची पणजी ते जन्माला याच्या आधीच गेलेली असते. काही आपलं बोलायचं. आयुष्यात पणजी नसली तरी सुद्धा आयुष्याचा गोवा होऊ शकतो. जगा मगा माझी कॉमेडी बघा. या कॉमेडीच्या दमणला ना सलाम आहे. तुझ्या कॉमेडीला ना अंदमानला सोडून यायला पाहिजे. काळ्या पाण्याची शिक्षा मिळेल म्हणजे तिला. हो, एक्सप्लेन करणारी कॉमेडी. सलाम. जरा सिरियसली घे ना रे. साफसफाई नको का करायला आपण? परवा रात्री मी पाणी प्यायला उठले होते तर ओट्यावरती एक झुरळ झाडूची काडी तोंडात धरून माझ्याकडे बघत होतं आणि महत्प्रयासांनी ओटा साफ करत होतं. माहितीये? असं मला म्हणालं ते. बापरे, तुम्ही कसे राहता एवढ्या घाणीत? मी नाही राहू शकत, कारण मला लाज आहे, कारण मी ओंकार नाहीये. डबिंगची कॉमेडी. मुळात ते झुरळ नाकात का बोलतंय मला कळत नाहीये. पुण्याचं झुरळ आहे का ते? मुंबईचं झुरळ कसं बोललं पाहिजे? या अच्छी या साबीब नाही करायला गया तू वगैरे. ते महत्वाचं आहे का आता? टाकतेस. घे ना, मुद्दा समजून घे ना. थोडीशी कामं कर यार प्रिया, ओंकार. मला नाही जमणार यार काम करायला. अरे मी वर्क फ्रॉम होम करणारा माणूस आहे. कधी करू काम? लॅपटॉप जोडलाय शरीराशी माझ्या. तर कामं होत नाहीयेत म्हणून आपण मोलकरीण शोधतोय, ती पण सापडत नाहीये. हे डायनोसॉर जिवंत होतील पण मोलकरणी आपल्याला सापडणार नाहीये. बापरे, कॉस्ट्युमची कॉमेडी. येत आहेत. खरं नाहीये का पण ते? हो खरंय बाबा. मोलकरीण बाई पाठवली आहे दळवीबाईंनी. दळवीबाईंचं मला काय सांगू नको. मोलकर्णीच्या नावावर सूड पाठवतायत त्या. गपरे. तुझा काय प्रॉब्लेम आहे ना त्या दळवीबाईंशी? ते एकदा बोलून घे काय ते. 8वी मोलकरीण आहे आपली या वर्षातली, ज्या नाकातल्या आवाजामुळे पळून जात आहेत सगळ्या मोलकरीण. माझ्या नाकातल्या आवाजामुळे, तुझ्या कॉमेडीमुळे पळून जातात. पळवून लावणारी कॉमेडी आहे. टिंगटॉंग उठणार आहे कधीतरी. जा. आजचं टिंगटॉंग तुझं आहे ना? काही असं काही नाहीये. नमस्कार. नमस्कार. या ना. ते दळवीबाईंनी पाठवलं होतं आलं या या या. कामासाठी. या. या. मी सुगंधा माने. हा. हे माझे मिस्टर आहेत रोहित माने. काय हे सोडायला आलेत का तुम्हाला? सोडायला आलेत का हे तुम्हाला? नाही नाही. काय, बसा ना तुम्ही. बसा बसा बसा. बसा बसा. हे खरंच सोडायला आलेत का? नाही नाही. हे मिस्टर, आम्ही जोडीनं काम करतो. हा, म्हणजे? नवरा बायको आहे ना आम्ही. हा. हा, तर मग म्हणजे स्वयंपाक पाणी असं धुनी भांडी असतेली आम्ही संघटित करतोय सगळं. आमचा जोडा आहे ना म्हणजे एकदम फेमस आहे बरं का. हा. म्हणजे एरियामध्ये कोणाला पण विचारा तुम्ही, मिस्टर आणि मिसेस माने. एकदम आम्ही एकत्रच काम करतोय दोघं. म्हणजे कसं आहे की मी भांड्याला साबण लावते, हे भांडी धुवून देते ते. मी कपड्यांना पाणी लावते, हे मला पिळून दे. काय करते? आणि मग हे कचरा कसा काढता? तुम्ही झाडून असा कचरा फेकता आणि ते सुपलीत झेलतात वगैरे असं काही?
एवढा आवडलं एक सेम मकरंदानाच पुढे गेले तुम्ही. तुमचा नवरा जोकीला आहे मस्त. प्रिया यांना डन करूया, माझी कॉमेडी यांना आवडते. ऐका मला असंच आवडते हसून खेळून ऐका ना जरा नीट बसा ना तुम्ही सोफ्यावर. नाही ते नाही बसा, व्यवस्थित बसा. नाही तुम्ही बस तू बस की. तुम्ही बसा अगं बस की तू. तुम्ही बसा ना. बस ना तू. नको तुम्ही बसा, कोणीतरी बसा. ठीक आहे, ठीक बसा काही नाही. तुम्ही बसा, बसा. कसं जमत असेल तसं. बसा बसा. दादा तू झाडूचं कसं? नाही त्यांना वरती बसू दे बरं. नाही मला सवय आहे खाली बसायची. बसा बसू दे त्याला खाली आवडतं बसू. हे लय करतात अहो ताई माझ्यासाठी. म्हणजे तुम्हाला सांगते मागच्या वेळेला काय झालं, मी भांडी घासत होते का नाही, तर ते काट्याचा चमचा होता ना, तो माझ्या हाताला लागला. रगत बिगत आलो तर यांनी काय केलं, त्या काट्याचे चमचे काटे आहेत की नाही ते सगळे काढून टाकले आणि साधा चमचा करून टाकलं त्यांनी. एवढे ते माझ्यासाठी करतात. तोडला बापरे. मा बायकोला गुस्तोय म्हणजे रगत काढलं सुट्टी ना. अघोरी प्रेम आहे तुमचं एकदम. आहे पण माझं. दिसणारं प्रेम आहे त्यांचं. हाय प्रेम म्हणजे विषयच नाही. म्हणजे एका कपात चहा प्यायल्यावर कसं म्हणजे प्रेम वाढतंय, तसं आम्ही संघटी काम केलं की प्रेम म्हणजे मग तुम्हाला हे आम्ही दोघांना पगार देणार नाही, पण तुम्ही करा काम दोघांना आम्हाला पगार देणार नाही अहो, परवा. दादा त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही का? ते दोघांचं पगाराचं काही टेन्शन नाही. आम्ही दोघं मिळून एका मुलकर्णीचा पगार घेतोय फक्त. उत्तम. 4,000 रुपये घेणार. धुणं, भांडी, कचरा आणि स्वयंपाक 1,000 प्रत्येक कामाचे. आणि दोघं आहेत तर कामं पण पटापट होतील ना. लगेच पटापट करतो काम आम्ही. मग कधीपासून सुरू करताय? लगेच पटाक सरशी सुरू करणार आम्ही. पटाकसरशी अलभ्य लाभ पटाकसरशी. मग तुम्ही ना एक पटाक फरशी पण करून घ्या. या फरशी करू का? जॉनी लिव्हरची थांब, कॉमेडी थांब, करतात थांब, दादा. थांब, थांब. अरे इथे झाडू. हे घ्या पटाक फरशी. करू का? मी झाडू मारतो मग तुझी सुपडी. ऐका नाही, मी झाडू मारते. मी झाडू मारतो. हा तुम्ही झाडू मारा आणि ह्यांना हे तुम्ही इथे जा. तुम्ही भांडी घासता का मग? बरं मी भांडी घासते. हा चालेल. नाही आता काय करते मला भांड. नाही भांड्याचं माझ्याकडे आहे. अहो अरे, सगळीच कामं तुम्ही करणार, मग ह्या काय मॉरल सपोर्ट साठी आलायत का? मिस्टर माने लावा भांडी घासा पाणी सोडा फेस काढा. मिस्टर मान हे मकरंदानाच पुढे करतात. सगळीच कामं तुम्ही करणार, मग ह्या काय मॉरल सपोर्ट साठी आलायत का? मिस्टर माने लावा भांडी घासा पाणी सोडा फेस काढा. मिस्टर मान हे मकरंदानाच पुढे करतात. भांडी नको साहेब हिला. घासते की. नको हिचा हात खराब होते त्यावर. मी घासते ना. नको ना पण तू नको ना घासू. तुम्ही किती करता असू माझ्यासाठी. दे ना पण बाबू असं नको ना करू. तुझं हे कोमल मुलायम हात ठेवू की माझ्या गालावनं फिरवायला. जाऊ तिकडं तुमचं नेहमीच. नको ना कर तुला पण ऐक नाही. काय चाललंय तुमचं? आता तुला सोडत नाही. अरे ऐका अरे माने अरे मी गावली रे पागल मूर्ख. मी गावली. काय चाललंय काय तुमचं? गावली काय करताय? मी आहे ना, बघा तरी कोण गावली आहे ते तुम्हाला. ऐका वेड्याचा बाजार चालू आहे नुसतं इथे. कचरा काढा ना. ऐका ना. कचरा काढणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आमची झाडू काय स्वतःच अशी उभी राहते आणि कचरा काढते का? नाही, असं नाही होत. सेम श्याम राजपूत. अहो ऐका ना तुम्ही झाडायला घेता का प्लीज? हा कचरा करा. मी भारी कर, तुम्ही कचरा काढा. मी कसा काढतो? कचरा काढा प्लीज मी भांड्याकडे जाऊ नको. मी हित आहे. तिला कपडे तरी जाऊ. घड्या घाला. घड्या घाल. मी घड्या घालते. मी कसा काढतो? हो उगले. सुगले. शाळेत आहात का? शाळेत आहात?
काय चाललं का झाड आहे का ते करा ना काम करा ना. ते थोडे मॅडम आज सुगली सुगली गाणं म्हण की. म्हण की, गप्प. काय बी तुमचं म्हण की गाणं. हे घर आहे बाई आपलं गाणं म्हणायला. नाही नाही साहेब ही गाणं म्हणता म्हणता काढला केर तर चालेल का? केर काढणार ना हा तुम्ही म्हणणार आहे का गाणं. नाही ती भ्या घेतली आता मी. माझी काय बायको गाणार आहेत का बायकोले बाहेर गायचंय तर गाऊ द्या फक्त काम करा. काम काम चोख करा करा सुगले म्हण गाणं. गाओ गात आहे गा. गाते. अंग थर थर लग नजरन बाई पाहुन तुमची नजर साधी नाही. असं इथं तिथं बघणं बर हाय का पाहुन बघल कोणीतरी. अहो बघल कोणीतरी. अहो बघल कोणीतरी. आम्ही नाही जा आम्ही नाही जा आम्ही नाही जा आम्ही नाही आम्ही नाही. अरे काय करताय. अरे थांबा थांबा. अरे देवा. काय चाललंय रे यांचं घरात. उठा तिकडनं सगळे कपडे तुम्ही खराब करून ठेवलेत. त्याच्यावरच बसलाय काय तुम्ही. उठा. कोस्टल रोडवर बसलेला आहात का बीच आहे का हे काय काय वरळी सिपेस आहे हा. उठा तिकडनं. कचरा काढायला सांगितलं तिकडे आम्ही नाही जा तिकडे काहीतरी तुमचा वेगळंच सुरू आहे काहीतरी. नाही साहेब सगळा कचरा तुम्ही पसरवून ठेवलाय. काय होतंय. पण काय होतंय काय झाडू का मारतो कचरा गोळा करायला का पसरवायला. नाही ती ही गाणं म्हणायला लागले की मी रिदमिकच होतोय. रिदमिक सगळा बिघडलेला आहे तुमचा रिदमिक. कपडे खराब झाले हो. कपडे खराब झाले घर तुम्ही जसा कचरा देता हे केलाय तुम्ही. मुळात आम्हाला एंटरटेनमेंट हवं असेल तर आम्ही सोनी लिव्ह बघू सांग त्यांना प्रिया. हो सोनी लिव्ह वरती खूप ओरिजिनल सिरीज पण आहेत आणि हास्य जत्रा पण तिथेच लागतो. काम करायला सांग त्यांना. तू आहेस ना तू ऑलरेडी. ठीक नवं, आहे करतील. हा करा करा आता काम करा. काम करा. काम करा प्लीज नवं नवं साहेब तसं नवं. नवं नाही 10 वाजलेले आहेत आता चल. नाही 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 नाही. अरे काय माणूस कशाला करतोस ही कॉमेडी. गप्प बस ना. हे टाळी दिली टाळी दिली. अरुण कदम कॉमेडी एकदम. नवं नवं 10. ताई ताई मी काम करताय प्लीज प्लीज. कॉमेडीला नंबर द्यायला आलायत का काम करायला आलाय तिथे. हास्य जत्रा बघतोय आम्ही. बस बस हास्य जत्रा बघताय. ते ना- कचरा काढा चला. खराब झाले कपडे आता ते धुवायला लागतील. त्याच्या घड्या राहू दे आता. ती आलंय आपलं बघेन नाही जा आम्ही नाही जा तिकडे कोपऱ्यात दिसलेच नाही फक्त गाणं ऐकू येतंय मला. आता हा माळीनबाई. हॅलो. हा माळीनबाई. अहो, तुम्ही आतली खोली झाडलीच नाहीत. हा झाडली नाही. का नाही झाडली या पटकन. हा झाडली नाही ना. मी येते लगेच येते. ते राहून गेलं. लवकर या हो, लवकर या. येते, झाडाला या एक लवकर. पटक दिवशी येते. आले. एक मिनिट कुठे जाताय तुम्ही. ते माळीनबाईंची आतली खोली राहिली. माळीनबाईंच्या माळीनबाईंकडची. आहे का आता. तुम्हाला सांगितलं होतं ना व मी आतमध्ये भांडी करते तोवर तुम्ही हॉल पुसता पुसता ती आतली खोली पण झाडून घ्या म्हणून. अगं पण तुला सांगितलं होतं ना मी तू ती कर मी दोन्ही करतो म्हणून. पण मी म्हणलं मी गाणं गाते तर तुम्ही नाचत नाचत हॉल साफ करणार होते तर तुम्ही आतली खोली का नाही झाडली. अगं पण तुझं गाणं मग मी झालो रिदमिक मी नुसतंच नाचायला लागलो मग. अहो पण मग आतली खोली झाडायची होती. मी म्हणलं तेवर कपडे वाळत घालते तर तुम्ही आतली खोली पण झाडून नाही घेतली. अगं पण कपडे मी घालत होतो की वाळत तू कसं हे केलंस अहो पण मी म्हणलं थोडा केअर काढून झाल्यानंतर तुम्ही आतली खोली बी अगं झाडाल. पण केरा आतल्या खोलीतला काढायचा होता आपण पण तो मग नाही काढला. मग पोचा कशाला करायचा. करा करा कचरा करा घरभर करा कचरा सगळा कचरा त्यांच्या माईनबाईंचा कचरा पण आमच्याच घरात आणा आणि करा कचरा करा. तुम्ही कामं केलेलीच नाहीयेत म्हणजे फक्त तू करणार मी करणार मध्ये एवढ्याच भांडत बसलात तुम्ही. बघ ना आपल्या घरचं पण हे असंच करतील. नाही, आता मला टेन्शन आलं. तुला एकट्याला घरात ठेवून ऑफिसला जाण्याचं टेन्शन आलं मला. आता हे बघ ना आता नाही संध्याकाळपर्यंत दिसत आहे प्रेम नाही दिसत आहे आता तुला. गप्पा बस आता गप्पा. तू एक काम कर तुम्हाला काम करायचं आहे का नाही करायचं आहे आम्हाला का. करायचंय. नवं नवं तसं नवं. ती ही शूटिंग असतं ना आमचं त्याच्या ध्यानात नाही राहायचं त्याच्यामुळे. कसलं शूटिंग. हे आहे आम्ही युट्यूबर आहे आम्ही. हा रील स्टार आहे आम्ही. युट्यूबर रील स्टार आम्ही ते मिनी ब्लॉगा करतो. हा फेमस आहे आम्ही लय. ब्लॉगा करता तुम्ही. हा ते हे बघा एक मिनिट. हा आमचं हे अकाउंट आहे. प्रिस्क्राईब करा. एक मिनिट. हा प्रिस्क्राईब करायचे 700 की. हा हे आहेत ना हे माळीनबाईंचं बाथरूम आहे.
हे खांडेकरांची बेडरूम इले व्हायरल झालं होतं बेडरूम माझ्या खाली आहे बघ. हे 2 मिलियन फॉलोअर आलेत अरुण कदमांच्या गच्चीला गच्चीवर केलता हा व्हिडिओ. अरुण कदमांकडे गच्ची आहे. 2 मिलियन एक रील करत नाहीस रे माझ्या बरोबर. हे बघ मॉन्टाईज पण झालं आमचं. मॉन्टाईज काय झालंय? मॉन्टाईज झाले मॉन्टाईज पैसे भेटते ते त्याच्यामुळे आम्ही कसं मज्जा करत करत करतोय हा म्हणजे आम्हाला असं भारी फिरमाना असं एकदम गंमत जमत असं मज्जा. काही नाही होतंय, काम होतच नाहीये, फक्त मज्जा मज्जा होते. कळतंय का तुम्हाला? एक काम करू आपण. दोन्ही गोष्टी होतील, काम बी होईल आणि हे बी. आपण तोपर्यंत एक ब्लॉक करून टाकू. हॅलो गाईज, हॅलो हित या. हॅलो गाईज, हे आमचे नवीन मालकीन आणि मालक आहेत, हे आमचे साहेब आहेत दादा. ह्यांच्याकडे आता मिस्टर माने आणि मिसेस माने हिथं कामाला आलेले आहे आणि फक्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, पिक करा आणि हे करायला विसरू नका, बघायला विसरू नका. पाहुण बघल कुणी तरी आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही. निघा तुम्ही. आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाहीच आहे. आम्ही नाही तुमचे कोणी. निघा. आणि झाडू द्या ती, झाडू द्या आधी मला. एकदा बघा तर काम कसं. अगं बघा, कधी कामच करत नाही. बघायला काम तर करावं लागेल. करतो की आता जाणू नको प्रिया, यांना जायला सांग. ऐका थँक्यू तुम्ही आलात पण तुम्ही या आता. कधी येऊ? या काय या पागल लडकी, या अरे. काय जा म्हणणार. जा असं म्हणत नाही ना आपण, या म्हणतो. तुम्हाला संस्कार नको शिकवूसा आता प्रिया. त्यांना जायला आम्ही सांगा येऊ, नाही. तुम्ही निघा. आम्ही केलं असतं. नको काही कपड्यांच्या खड्या पट्ट्यात देशी घातले असतो. नको, आम्ही आपण नाद लावू. तुम्ही निघा प्लीज प्लीज प्लीज. सॉरी तुम्ही निघा. चालते वा इकडनं. ए प्रिया, प्रिया झाडू मारायला घे. ए ओंकार गडा करायला घे चल. हा घेतो. हा? कहर झाला परफॉर्मन्स. फारच मजा आली. विचारूया हास्य रसिकांना की त्यांना हे रोमॅन्टिक कपल कसं वाटलंय. प्रसादा. बहारदार, क्या बात आहे. अफलातून. मोठे आणि भूषण शेलार दोघांसाठी प्रचंड टाळ्या. अफलातून कॉन्सेप्ट होती आणि कहर केलात तुम्ही चौघांनी पण. नमा अशक्य आहेस तू. म्हणजे ते जे त्या बाईच्या डोळ्यातलं ते प्रेम जे दिसत होतं, तर ती मोलकरीण कुठल्याही अँगलनी न वाटता अनमोल करीण वाटत होती. सावत्या अफाट अफाट ट्युनिंग दोघांचं पण आणि कमाल परफॉर्मन्स. ओमकार आणि प्रिया तुमची साथ आहे तेवढीच महत्वाची. फारच तगडी साथ दिलीत. नाईस, अप्रतिम सादरीकरण. फार मजा आली. सोनाली ताई. अद्वितीय, अप्रतिम, आउटस्टँडिंग. खूप मजा आली. आम्ही तुफान हसलो, म्हणजे असहाय्यपणे हसत होतो आम्ही. खूप मज्जा आली. आणि 4,000 रुपये जर तुम्ही घेणार असाल तर बाकी सगळं राहू द्या, आमच्या सगळ्यांच्या घरी या. फारच छान, खूप मजा आली. बहारदार कमेंट्स. आपल्याकडे स्किट्सला मार्क नाहीत. मार्क असते तर तुम्हाला आता ह्या स्किटला 9 नाही 10 मार्क मिळाले असते. मंडळी, गावाला निघालेल्या अरुण कदमांवर त्यांच्या रूम पार्टनर्सनी टाकली एक जबाबदारी. चला बघूया आता त्या जबाबदारीचं काय होतंय ते. तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. नुसती चड्डी नाही तर चड्डी बरोबर इजार आहे, शर्ट आहे, पॅन्ट आहे, सगळं घेऊन जाणार आहे माझ्या गावी. माझ्या बायकोला मी, माझ्या होणाऱ्या बायकोला मी जाणार आहे बघायला. जाम भारी. कधी एकदा जातोय आणि तिला भेटतोय असं झालंय. माझी बायको. अरे हा? जाम खुश दिसतोयस. अरे म्हणजे काय? अरे मेला चेन बघ उघडी आहे. तुझी लो बॅग घेतली, बॅगेची चेन उघडी आहे. अरे असं बोल ना. उघडी बोलत गौरे दच झालं मला. ओ अरुण भाऊ. अरे बापरे, भारी बॅग बी घेऊन चालले. काय दुनिया सोडून चालले काय? बसऱ्या, दुनिया सोडताना बॅग कोण भरून जातं काय? नाही नाही. मी ही रूम सोडून चाललोय. बापरे,
कारण आता माझं लग्न होणार आहे. कसं शक्य आहे? काय बोललास वासरे? काय बोललास? माणूस आहे ना, हो हो हो. माझं लग्न होऊ शकत नाही. नाही, नॅचरल रिॲक्शन आली, बाकी काही नाही. परत रिॲक्शन आलं नाही पाहिजे. नाही नाही. सनकर हो हो. तर मी आता गावी जाणार आहे. माझं लगीन होणार आहे, मी गावी जाणार आहे आता. गावी म्हणजे तुझं गावी लग्न होणार आहे? हा. अरे नाही, माझं लग्न फिक्स झालं. फिक्स म्हणजे काय? पोरगी कोणी तुला दाखवलं? अरे, गावी माझ्या आईन पोरगी बघितलं नाही. वा, वा, वा. जाम त्याला आवडले. फोटो पण पाठवला मी. काय सांगतो, तुझ्या आईशीन चुकून माझा फोटो नाही दाखवला ना तिला, किती कांतीचा. ये नाही का माणूस? तुझा फोटो पाठवून मी कसं पसंत होणार तिला? राय माणूस आहे, माझाच फोटो पाठवलाय तिला. होय काय? हे बघ, नाही नाही, फोटो मोठा पाठवलास का छोटा पाठवलाय? मोठा पाठवलाय, फुल पाठवलाय एकदम. असा ट्रकच्या समोर असा बाजूला उभा राहून असा फोटो फुल पाठवलाय. हा. दूसरे की अमानत देख के परेशान न हो. ओहो. दूसरे की अमानत देख के परेशान न हो, भगवान तुझे भी देगा, हैरान न हो. क्या बात है, क्या बात है. वा वा. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. टरक वरली. अच्छा, लिवलेला हा सगळं टरकवरच आहे काय? पण आमची कुठं बुरी नजर आहे? तुला सांगतो, तू एकटा कापी आहेस बुरी नजरला. एवढा मस्त मस्त चांगला चांगला. ऐक ना, ऐक ना, हे बाबा, एक मिनिट, 2 मिनिट बस माझ्या बाजूला. काय बघ, काय आहे, तू आता गावाला निघाला, तुला सगळं सांगतोय. आता तू गावाला जातोयस, त्या पोरीला जाऊन भेट, तिच्याशी नीट बोल, नाही तर तिच्या साईडला बसल्यावर नुसता घेर टाकीत बसू नको. प्रभादा. हा टरक चालवतो म्हणून बोललो. काय प्रभादा? हा वसाडा उतावील आहे. ती म्हणेल हा लय चालू आहे माणूस. मी चालू आहे? नाही नाही. हे म्हणू शकते ना ती. मी चालू आहे? कधी चालूपणा केलाय का मी? सांग यांना. आपलं कसं, आपण कुणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, आपलं काम भलं, आपण भलं. फक्त कुणाला नाही म्हणायचं नाही, एक तत्व आहे. असं आहे का? असं आहे. नाही, अरुण भाऊ, पण पोरीशी बोलणं बिलणं झालं की नाही? बोलणं म्हणजे 1 तास बोलत होतो पोरी. काय सांगतो? 1 तास. आता गावी गेल्यावरती तिला भेटणार आणि आय लव्ह टू यू असं बोलायचं. मला सांगतोस काय? बोलायचं. एकदाच बोलणार? वा, वा, क्या बात आहे. बाकी, त्याच्यात काय आलंय? हे बघ, ही तिच्यासाठी गिफ्ट पण घेतलंय. 1100 रुपयाची बॅग घेतली. 1100 रुपयाची? अरे म्हणजे काय? हे बघ चैन बघ. चैन सावकाश लाव. हे बघ चैन, 1 नंबर चैन आहे बघ. झापूक झपुक झापूक झपुक सगळं आवडतं. जरा. आणि जाम भारी. ऐक नाही, 1 नंबर. आणि बॅग अशी नाही न्यायची आहे. अरे ही अशी ओढत न्यायची. ओढत? हा, ही बॅग आहे. हे बघ, अशी बॅग आहे ना, ही बॅग अशी अशी दांडा पण आहे. हे बघ. अशी. अशी घेऊन जायची बॅग. वा 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 वा. बरं बरं अरण्या, बरं झाला तू निघालायस गावाला. आनंद आहे, तुझं लग्न जमलंय. आम्हाला खूप आनंद झाला, होय का रे श्याम्या? बरोबर आहे ना? बरं झालं, खूप मोठं. आणि ऐक, एक माझी भेट वस्तू घेऊन जाशील का रे गावाला? काहीच प्रॉब्लेम येशील ना नक्की? वा 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 वा. हा? अरुण भाऊ, होणाऱ्या लग्नाच्या शुभेच्छा बा आतापासून. थँक्यू. माझे पण थोडस सामान घेऊन जाता का? अरे मी मित्र आहे वासाऱ्यानो. हा. अवरे सामान येतो तर तुमच्या 2 गोष्टी पण मी घेऊन जाऊ शकतो. अरे वा वा, क्या बात आहे, क्या बात. दिलदार माणूस आहे बा, दिलदार माणूस आहे एकदम. एक काम कर ना, काय रे? हा माझा तेवढा आरसा घेऊन जा बायकोसाठी. अरे आरसा काचेच आहे तो. अरे आरसा काचेतच असतो, स्टीलचा थोडी असतो. अरे हो प्रभादा. मी- आपण ते म्हणजे काय आरसा कशाला म्हणजे पाठवताय तुम्ही? गावाला काय आरसा नाही मिळत का? येडायच काय? हा स्पेशल आरसा आहे. स्पेशल? मग अरे नवऱ्याने पाठवलेल्या आरशात जेव्हा ती तिचा स्वतःच चेहरा बघेल ना, एवढा? तेव्हा तिला भास होईल माझ्या माग आहे माझा नवरा. बापरे, लय डेंजर आहे बाबा. हा हे खरं नाही. अरुण भाऊ, हे डंबेल घेऊन जा. हे डंबेल? हो. अरे अरे काय करता? अरे काय करता तुम्ही? हा काय प्रकार आहे? खबरं वजन आहे. जवळजवळ 7-8 किलोचं वजन आहे. 7.5 फक्त 15 किलो आहे वजन. अरे पण आवरं वजन त्याच्यात कसं ठेवू वाचारे? ठेवता येईल एवढं काय आहे त्याच्यात? मला सांग, तू डंबेल्स इकडून तिकडे कोणासाठी घेऊन चाललायस? आईसाठी. आईसाठी. हे डंबेल्स तू आईसाठी घेऊन चालले? आईसाठी, आईसाठी. जगातला पहिला माणूस असशील तू आईसाठी डंबेल्स घेऊन चाललाय. अरे लोक आईसाठी फराळ घेऊन जातात, साडी नेतात, नथ नेतात, खायला नेतात, पैसे देतात. डंबेल्स
गरज आहे तिला. अवरी काय गरज आहे? काय ती जरा अशक्त आहे, तर डॉक्टरांनी तिला आहे ना व्यायाम करायला सांगितलेला आहे. व्यायाम तुझ्या आता काय झालं हो, आता? हो. अरे मग व्यायाम करायला सांगितलं तर सकाळी चालायचं इकडं तिकडं आवडत व्यायाम करायचा नाही नाही, तिने. नाही डॉक्टरांनी तिला हाताचा व्यायाम करायला सांगितलेला आहे. अरे मग हाताच्या ह्याचा व्यायाम करायचा असतो इकडे एवढं करायचं असतं. अगदीच नाही तर 2 बिस्किट घ्यायचं आवडं करायचं हे का? ना व्यायामाच्या वेळ तिच्यातून माझ्यात आलेले आहे. तिचे जे डंबेल आहे ना त्या गंजून गेलेले म्हणून हे डंबेल तिला द्यायचे आहेत बा. बस इतकं सिंपल आहे. सल्यूट तुझ्या आई देते ऐका ना ऐका आम्ही ठेवतो ते नाही नाही, हे त्याच्यात नाही डंबेल तू घेऊन ये इकडे. ऐका ना रे काय रे? आई, जामलं. आम्ही करतो बरोबर. वजन होईल ना तुम्हाला कळत कसं अरे काय नाही. अरे तू कपडे कशाला करतोस म्हाताऱ्या? अरे भरायला नको सामान, तू काय करतो येड्या? हा, निम्मं नीट करतो भर. मी. हा? ही खारी कशाला नेतोय? हा म्हणे तिकडे गेल्यावरती चाय मध्ये डुंबून खायला आवडत. बडा फेको गावाला खारी भेटत नाही. हा म्हणजे ती स्पेशल आहे. ती स्पेशल हे आपल्या डेव राहू दे ना रे. अरे नको नाही राहू दे. पण हा ते लागतच म्हणा. तिकडे कांदा लागलाय बटरा, तिकडे काय मिळत नाहीत बटर. अरे स्पेशल बेकरीतून आणली इज्जतीच्या कचरा करतो कडा माणूस. बिस्किट कशाला? ती प्रवासात म्हणा भूक लागली तर खायला. मला सांग, तुला लग्न करायचं वय आहे का बिस्किट खाण्याचं वय आहे? हा उद्या जर बायकोला कळलं हा अजून बिस्किट खातो, ती राहील तुझ्या बरोबर? हा बिस्किट खातो ठेव तिकडे. अरे पण मला पाहिजे ना तुम्ही कशाला हे करता? हे काय तीन बाय ना ही मासे पकडायची जाळी काय करते इथे? खरंच ना काठी असं झोडला असता तुम्हाला. अरे ती माझी गंजी फ्रॉक आहे ना. अच्छा गंजी फ्राक स्टाईल. मासे पकडायची याड्या ना तुम्हाला अक्कलच नाही वाचार स्पेशल आहे ना. हा टावेल घेऊन निघालास तू? एवढा घाणेरडा वास आहे. माझा टावेल वाचार तुझा असा मंगाला आम्ही वापरतो तो टावेल. ओ अरुण भाऊ, अरे तो गंदा पटक टॉवेल आहे ना. अरे आता तुझे लग्न होतंय, एखादा सुगंधी टॉवेल घे. तो कुठला पिक्चर होता? सावरिया. हा, सावरिया पिक्चर मध्ये रणबीर कपूरने कसा टॉवेल वापरलेला आहे, शुभ्र पांढरा शुभ्र, तसा टॉवेल घे नवीन. अरे पण तुम्ही माझ्या वस्तू तुम्ही हे कशाला करता? काढा लोक वाचार काजूचा पुडा काजूचा पुडा. अरे काजू आहे ना. अरे ऐक ना रे नको ना काजूचा. अरे का तू येडा झालास काय रे? आलो. तुम्ही हे कशाला फोडलास? मी माझ्या बायको समोर फोडणार होतो ना रे. आता मी तिकडे साखरपुडा गेल्यानंतर तिच्या समोर हा पुडा फोडणार होतो आणि तिला म्हणणार होतो, जानू नको लाजू, हा घे काजू. रूम सोडून नको जाऊ, शो सोडून चालला जाय तू. चाललंय गंदा पटक काय लाजून काजू हा दर्जा येतो. आणि काजू कशाला बायकोला देतो? अरे मला पाहिजे ना यार, असं काय करतो? अरे लग्नानंतर काय बायकोला काजू द्यायचे असतात मग का? काय? चॉकलेट. अरे पण माझ्या वस्तू तुम्ही कशाला काढता वासाड्यानो? बर काजू पाहिजे ना. व्यायाम केला होता म्हटलं थोडासा खुराक पाहिजे. पण मला विचारायचं ना. आहे ठेवून देतो इथे. ह्याच्यात काय ठेवतो वासाड्या? तुला कळतं अक्कल आहे तुला? आलं. उद्या हा बॅग घेऊन गावी जाईल. गावात जर कुणी ही बॅग उघडला तर ह्याच्या कपड्यातनं काजू पडलं मग अवघड आहे. मग उगाच आपलं ठेव आपल्याला ते उगाच. ऐका ना बस ऐका तुम्ही एक काम करा, ते सगळं काढ. आम्ही ते सगळं आम्ही व्यवस्थित सगळं ते ठेवतो. नाही जाणार सामान. अरे ऐका ना बाबा, तू तुम्ही. गप राहा जरा. एक काम कर हे बघ, एक आरसा घे इकडे. अरे पण अरे तू थांब. कुठे ना रे यार? अरे नाही, तुटेल. नाही, सगळं निम्मन येडा करतो तू. कुठला? हा, बाबा हुशार आहे. हा बघ हे बघ, या असा आरसा ठेवलेला बरोबर. अरे ऐक नका ना. अरे नाही जा मग बाकीचे सामान कसं अरे लागतील? राहणार सगळं राहणार बरोबर. हे डंबेल ठेव त्याच्यात. अरे ऐक. अब एक काम कर, हे असं इथनं असं. अरे अरे नको ना, ते सामान पहिलं काढा तुम्ही अरे लोकांनी. नाही तर व्यवस्थित तुला देणार भरून. हा राहून दे इकडे चल. लावून बघ बॅग सगळे. अरे नाही राहणार सांगतो ना, पहिलं ते सामान काढा आधी तुम्ही. अरे दाबून दुबून बसवायचे असतं रे ते. त्याच्यात काय? हा, व्यवस्थित ऐक हलू 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 जरा व्यवस्थित लाव. काय बॅग लावतोस का काय करतोस? हा? काय रे नीट तिकडनं बघ तिकडनं येईल. नाही अरे काय करतोस मात्र? त्यातलं सामान आज जर काढशील तर होईल ना. अरे ही चेन बी काय अडकली बाप. बरं, नाही होणार. मग चैन लागेल. अरे दाबून दुबून ते नाही केलं तर लागणार नाही चैन. अरे तू सामान थोडं बाहेर काढ ना, मग ते लागेल ना. दाबून दुबून केलं ना बरोबर लागेल अरे ती. लाव बॅग. अरे हलू रे वाचाऱ्या, खराब करशील ती चैन माझी. काय झालं? चेन तुटली. चैन तोडलीस तू वाचाऱ्या. बॅगेची चैन तोडलीस तू. याला हाय म्हणून तोडली. हा, आता काय करणार? चैन तुटली म्हणजे येडायच काय तू अकरा ते बरं आता ते नवीन बॅग सामान बाहेर काढायचं ना, काय ते त्यातलं काय, थोडं 1100 मग ला चैन बॅग घेतला आता ना. तोडलीस काय करणार आता हे लागेल. वाचाऱ्या? काळजी करू. आता ही बॅग कशी घेऊन मी जाऊ? भाऊ, काहीतरी कर तू. तुला शांत राहा जरा. काय करायची? नाही, त्या काय डोकं चालतंय तुझं?
काय आपला बोलतो जरा कपडे थोडेसे अरे इस्त्री केलेले कपडे काय नाही इस्त्री बिस्त्री काय होत नाही त्याला तू थांब जरा दोन बॅग बंद झाल्यावर काय इस्त्री केलेले कपडे दिसणार आहे का? अरे पण आता तुम्ही हे कशाला काढता वाचारे अरे थांब जरा 2 मिनिटं जरा शांत घे जरा थंड घे एक काम आता कर मग नवीन बॅग पण घे मला वेळ झाले ना मला गावी जायचं नाही थांब करून रे. देतो ना प्रभादा. डोकं चालतं त्याचं. हा, हे घे प्रभादा काय थांब. करायचं रे? हा. काय काम चाललंय कर. काय करणार आता या बागेत तुम्ही बॅग उचल बॅग उचलू? बॅग उचल जरा एक बर 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 एक उचलतो मिनिट, उचलतो. हा. 1 सेकंद अरे बापरे. हा चाल जरा धरून ठेव हा 2 मिनिटं तुला दाखवतो कशी बॅग काय चाललंय तुमचं हे काय अरे करताय तुला गावाला जायचंय ना गेलाच म्हणजे झालं ना ठेव काम कर हे बघू प्लीज बघू. not- इकडे हं? हा जॉईन मार जरा असा या बरं ते खाली फुकट कोणाला घालणार आहे हं? काय केलंय तुम्ही बॅगेतनं कपडे नेले पाहिजे झाले अच्छी बॅग घेऊन जाऊ मी गावी वाचाऱ्यानो हे काय एकदम भारी वाटेल ना. अरे नवीन 1100 रुपयाची बॅग घेतली होती अरे ना कळणार आहे काय साधं आहे. अशी उचलून अशी घेऊन गेला की झालं. मस्त झालं, हे काय नाही, राहू काय दे. केलं या बॅगेत तुम्ही ए, खोसलं. 1100 रुपयाची बॅग घेतली होती माझ्या बायकोला दाखवायला मी किती चांगला आहे बरं तुम्ही वाचरून हे करणार अरुण भाऊ, अरुण भाऊ. नाही, नाही, काम करू का? ऐका, ऐका. मी हो, अरुण भाऊ. काहीतरी करतो मी एखादी मस्त बेडशीट घेतो त्याच्यात सगळे कपडे टाकतो त्याचं असं मस्त एक गसोड बांधतो गच्चकन आणि एखादी काठी घेतो ती त्याच्यात घालतो अशी काठी घ्या खांद्यावर आणि निघा आवारा हू म्हणत. तसे तुम्ही काय राज कपूर पेक्षा कमी आहे का? अरे ती काठी मी घेतो अच्छा, ऐक ना आधी पहिला तू मला सुचवतो अरे, ऐक, ऐक. नको ना बाबा. अरे बाबा. अरे, वा 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 तसं बॅगचं गाठोडं करण्याची जी काय आयडिया होती ती काय वाईट नव्हती. परफॉर्मन्स अतिउत्तम. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. छान मजा आली. अरुण माझ्या आयुष्यात मी जर 10 डॅम्बिस लोकांना भेटलो असेल तर त्यातला 1 नंबरवर तू आहेस. आणि अशा टॉप नंबरवरचा डॅम्बिस म्हणून जेव्हा इतक्या निरागस माणसाची भूमिका करतो आणि कन्व्हिन्सिंगली करतो आम्हाला पट्ट. शेवटी वाईट ही काय बॅगेची अवस्था आहे आणि ही बॅग तो कशी नेईल आता असं जेव्हा आम्हाला वाटतं ना ती तुझ्या कामाची पावती असते अरुण. लाजवाब नेहमीप्रमाणे अत्यंत कन्व्हिन्सिंग. आणि तुम्हाला दोघांना जेव्हा हलकटपणा करायला मिळतो तेव्हा म्हणजे तुम्हाला ऊतच येतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे तुमचंही उत्तम परफॉर्मन्स. मजा आली. सई नाहीये म्हणून एक वाक्य तिच्या वाटचं. ती खारी बटर आणि काजू पाठवा. Oh my God. वा दादा. सोनाली ताई. सेम पिंच. कारण खारी आणि बटर बद्दल कुणीच बोलू शकत नाही. तो त्याचा हक्क होता आणि तुम्ही बॅगेतनं काढून घेतलं. कसे नतद्रष्ट मित्र आहात तुम्ही. खूप राग आला. कसले रे तू आयुष्याची पार्टनर तुला मिळाली होती अरुण. तू रूम पार्टनरच्या फंदात पडलास. किती तुला ती एक्साइटमेंट तुझी बघून आम्ही सगळ्या मोहरून गेलो होतो की असं जर आपल्या बॉयफ्रेंडला आणि नवऱ्याला होत असेल आपल्याला भेटताना तर आम्ही किती लकी होत. ह्या सगळ्याचा चक्का चूर केला या मित्रांनी. धन्य आहात तुम्ही. खूप वात्रटपणा केलात. असे नालायक मित्र असू शकतात हे आम्हाला इमॅजिन करायला मिळालं. अरुण तू चांगलाच आहेस. तू सरळ मार्गाने जाणारा ड्रायव्हर आहेस. जर विश्वास आहे आगे बढो. होईल तरी पटेल तुला ती बायको. येस येस विश यू ऑल द बेस्ट फॉर द सेम. आणि अरुण आज ते तिला आय लव्ह टू यू असं म्हटल्यानंतर तू जे लाजलास त्या कॉटवर आउटस्टँडिंग. एक छोटीशी लोळण घेतलीस तू तिथे. ती फार रोमांचक होती. मजा आली खूप. थँक्यू. मंडळी हास्याचा हा सण असाच चालू राहील परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस.